गुढीपाडवा म्हणजे हिंदू मराठी नववर्षाची ती नवी पहाट. या दिवशी प्रत्येक घरावरती गुढी उभारली जाते. पण आजही या महाराष्ट्राच्या मातीत या दिवसाबद्दल दोन गट पडलेले आहेत. पहिला गट असा म्हणतो की जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले होते तेव्हा त्या लोकांनी विजय पताका आणि गुढी उभारून प्रभू श्रीरामांचं स्वागत केलं होतं. तर दुसऱ्या गटाचं हे म्हणणं आहे की ह्याच काळात छत्रपती शंभूराजांवर औरंग्याने अत्याचार केले होते. मग अशा अत्याचाराच्या काळात आपण हे सण साजरे करणं किती योग्य आहे? आता या दोन्ही गटामध्ये सुवर्ण मध्य करण्याची वेळ आली आहे. यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे आपण पुस्तकाची पानं चाळूयात. छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या काळाच्या आधीपासून गुढीपाडव्याची रीत आहे आणि याचे लिखित पुरावे सुद्धा आहेत. आणि ऑप्शन नंबर 2 आहे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे अमावस्येच्या दिवशी तुम्ही सुतक पाळू शकता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्षाच्या दिवशी आपण नवीन वर्षाचं स्वागतही करू शकतो. मुद्दा सण साजरा करण्याचा नाहीच आहे. मुद्दा आहे आपल्या अस्मितेचा आणि खऱ्या इतिहासाचा. तुम्हाला गुढी उभारायची तर उभारा, नसेल उभारायची तर नका उभार. पण छत्रपती संभाजी महाराज आपल्या रक्तात आणि स्वराज्याचा विचार आपल्या मनात नेहमी असला पाहिजे. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शिवमय शुभेच्छा.